जावई विकत घेणे आहे. तू गाडी वळवून घे, आपल्याला लगेच निघायचंय. पप्पा या ना या. नमस्कार करतो. अरे राहू दे राहू दे, आमचे आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी. पप्पा पण मी तुमच्यावर नाराज आहे. का ग? तुम्ही अशी सिक्रेट भेट द्यायला आलात ना त्याबद्दल. हो पप्पा, आम्हाला कुणालाच कळत नव्हतं की तुम्ही असे अचानक का येणार आहात. म्हणजे सगळेच टेन्शन मध्ये आले होते ना. सॉरी माधवराव, म्हणजे मी काहीच कळवलं नाही. अहो वीणाने ना मला भरीसच घातलं की काही सांगायचंच नाही म्हणाली. काही वेळेला ना एखाद्या गोष्टीचा अगदी अतिरेक करते ती. नाही तसं नाही, पण एकदम त्यांचाच फोन आला म्हणल्यानंतर टेन्शन आलं ना. नाही हो, टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? नाही म्हणजे आपल्यामध्ये असं काही झालंय का की तुम्ही एखाद्या गोष्टीचं टेन्शन घ्यावं? नाहीच ना, असं काहीच नाही झालेलं. नाही ना. त्या दिवशी आपण जे भेटलो आणि बोललो ते अगदी सहजच होतं. हो अगदीच बरोबर आहे. बसा ना तुम्ही. नाही आपण बसूयात वगैरे नंतर. त्याआधी मला तुम्हाला आणि रायाला एक गोष्ट दाखवायची. पप्पा तुम्ही कुठे घेऊन चाललाय या दोघांना? नाही अगं, मला त्यांना एक गोष्ट दाखवायची आहे आणि फार लांब नाही, इथं स्टेशन पर्यंतच जावं लागेल. चला ना. हो तुम्ही जाऊन या ना. मी आणि ऋतावहिनी थांबतोय इथे, काही काळजी करू नका. बरं आम्ही येईपर्यंत दरवाजा बंद ठेव. चल, निघूया. आलोच आम्ही. ही का अशी धावली? काय करू ता? काय चाललंय तिकडे? हा हॅलो, प्रांजलचे पप्पा राया आणि बाबांना घेऊन स्टेशन जवळ कुठेतरी गेलेत. मी पण बरोबर जायला हवं होतं का? नाही 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 नाही, बरं झालं तू तिथे थांबलीस. अगं खरं काम तर ते परत आल्यावरच आहे. बरं बरं ठीक आहे. ते आले की मी तुम्हाला 2-2 मिनिटांनी फोन करत राहते. नको नको नको, त्यापेक्षा मला एक मस्त कल्पना सुचलीये. तुम्हाला कल्पना सुचली आहे ना, मग मस्तच असणार. हेच मला तुझं आवडतं. सारखं माझं कौतुक करत असतेस. बरं आता मी काय सांगते ते ऐक. तू त्यांचं बोलणं ऐकणार, मग मला कळवणार. समजा तू सांगताना काही विसरलीस तर माझं नुकसान होणार. नकोच ते. त्यापेक्षा प्रांजलचे पप्पा आले ना की तू लगेच मला फोन करून कळव. आणि तो फोन बंद नको करू, तो स्पीकर फोनवर ठेव आणि प्रांजलच्या पप्पांच्या जवळपास जाऊन उभी राहा. म्हणजे त्यांचं सगळं बोलणं मला स्पष्ट ऐकू येईल. समजलं? काय सुरेख आयडिया सुचली तुम्हाला. मला नाही हो असं कधी सुचत. तुम्ही शिकवाल मला कधीतरी असं. शिकवे ना शिकवे. एक छोटासा प्रॉब्लेम आहे. कसला? मी तुम्हाला कॉल करणार आणि तो बराच वेळ तसाच चालू राहणार. म्हणजे मला या महिन्याचं फोनचं बिल खूप मोठे येणार ना. बिल मी भरीन बाई, काळजी नको करूस तू. भरी ना. मग आता काही प्रॉब्लेम नाही. बरं आता ते आले की मी तुम्हाला फोन करते. ठेवू मी फोन? ठीक आहे. बाई 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 बाई, डोकं फिरायची वेळ आली. बाईसाहेब चहा. पांडू अगदी हवाच होता रे बाबा चहा.
तुम्ही जरा पुढे होता, मला रायाशी थोडं बोलायचंय. बर. राया, माधवराव होते म्हणून मी विचारलं नाही. समजा मी तुला असं विचारलं की तू त्या फ्लॅटमध्ये प्रांजलला घेऊन राहायला जाशील का, तर तुझं उत्तर काय असेल? नाही, मी माझ्या घरच्यांना सोडून कुठेही जाणार नाही. फॅन्टास्टिक. चल. राया, तू पुढे हो, मी आलोच. हॅलो, हा बोल पांडू. काय? नाही, तू स्वतः ऐकलंस का? कोणाशी बोलत होत्या बाईसाहेब? अच्छा अच्छा अच्छा, बर बर. काय फोन स्पीकरवर ठेवणार आहे? हॅलो, हा ते आलेत. आले का ते? काय करतायत? बाबा आणि राया आतमध्ये गेलेत, पण प्रांजलचे पप्पा बाहेरच कोणाशी तरी फोनवर बोलतायत. अगं ऑफिस मधल्या कोणाशी तरी बोलत असते. पण ऋता, तू आता एक काम कर, फोन स्पीकरवर टाक आणि त्यांच्या आसपास उभी राहा, म्हणजे मला त्यांचं बोलणं एकदम क्लिअर ऐकायला येईल. बर, मी आता फोन स्पीकरवर टाकते. हा, हो, मी लक्षात ठेवतो. नाही, तू फोन ठेव आता, आणि वेगळं काही घडलं ना तर मला लगेच फोन कर. नाही, नाहीतर तुझे फुकट पुन्हा 1000 रुपये कापले जायचे. अरे ते मी तुला देईनच, पण मला मदत करताना तुझी नोकरी जायला नको. हा, ठेव ठेव फोन. हे काय, अर्ध्या तासात तुम्ही आलात? पण अगं, आपला तो स्टेशन जवळचा फ्लॅट आहे ना, तो यांना दाखवायला घेऊन गेलो होतो. तो फ्लॅट दाखवायला कशाला? आता हे मी तुला तुझ्या हातचा चहा पिता पिता सांगितलं तर चालेल? हो, मी आता तुमच्यासाठी चहा बनवायलाच घेतला होता. आईंनी पोहे पण ठेवले तुमच्यासाठी. अरे वा. चला चल. हॅलो हॅलो, ते आता आत गेलेत. हॅलो, तुम्हाला ऐकायला येते ना? हो हो, येतंय ऐकायला मला. हॅलो, अहो मी मध्ये मध्ये कॉमेंट्री देईन तुम्हाला, तुम्ही बोलू नका. बाहेर ऐकायला आलं ना तर घराबाहेर काढतील मला. हो ना, मग आता एक काम कर, तू आधी फोन स्पीकरवर ठेव आणि आतमध्ये जा. आतमध्ये, बाहेर काय करते? जात. हो, जाते. मी आता फोन स्पीकरवर टाकतीये. हॅलो, मी आता फोन स्पीकरवर टाकलाय. आता मी बोलते, तुम्ही बोलू नका. मी आता आत जातीये. वा, मस्त झालाय चहा. कधी शिकलीस? आईंनीच शिकवला. त्यांनी जसं सांगितलंय ना, अगदी तसाच केलं. गुड. म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो की मोठ्या माणसांचं ऐकावं, त्यात फायदा असतो. ऐकतेस ना ग तू? मग राया, कसा वाटला फ्लॅट? अहो काय मस्तच फ्लॅट आहे, स्टेशनच्या जवळ, तोही एवढा मोठा. हा फ्लॅट मी तुम्हाला आणि रायाला का दाखवला माहितीये? कारण मी हा विचार केला की हा फ्लॅट राया आणि प्रांजलला देऊन टाकावं. काय राया, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पप्पा, तुम्ही मला किती वेळा विचारलत ना, तरी माझं उत्तर तेच असणार. नाही, मला नकोय.
नाही नाही राया, अरे ते काय म्हणतात ते जरा नीट ऐकून तर घे आधी. बाबा मी नीट ऐकलेलं आहे आणि माझं उत्तर ठरलेलं आहे. काय मी काय म्हणतो, तू जरा विचार कर. असा तडकाफडकी निर्णय का घेतोयस? हे बघ, तू आणि प्रांजल त्या फ्लॅट मध्ये अगदी राजा राणी सारखे राहाल. बरोबर बोलतोय ना मी? बरोबर आहे ना? हे बघ, म्हणजे मी काय म्हणतो की तू जर का प्रांजलला घेऊन त्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झालात ना, तर तुमचाच फायदा आहे. अहो पप्पा, हे घर सोडून, माझी माणसं सोडून मी तिकडे गेल्याने माझा काय फायदा होणार आहे? अरे असे काय करतोयस तू राया? तू बघितलास ना केवढा मोठा फ्लॅट आहे तो, शिवाय स्टेशनच्या जवळ आहे, घरही जवळ आहे आपलं, आणि हा ते तुमचं वर्कशॉपही जवळ आहे आता. आणि जवळची माणसं ती दूर गेली तर काय करायचं? कुठे दूर जाणार आहोत आपण? अरे 2 मिनिटावर तर आहे, मनात आलं की यायचं घरी. 1 मिनिट बाबा, तुम्हाला पण असंच वाटतंय का की मी तिकडे राहायला जावं? नाही नाही, तसं नाही, तूच विचारलंस ना काय फायदा आहे म्हणून सांगितलं मी. अरे बरोबरच बोलतायत ते. वीणा तर ती फ्लॅट विकायलाच निघाली होती. माझ्या सतत मागा लागत होती की हा फ्लॅट वापरत नाहीये तर विकून टाकू. तसं व्यवहार ज्ञान कमीच आहे तिला. हो की नाही? हो की नाही? आणि मी काय विचार केला की विकण्यापेक्षा तो फ्लॅट तुम्हाला देऊन टाकावा ना. म्हणजे तसा खूप लकी आहे तो फ्लॅट. प्रांजलला माहितीच आहे, तो आम्ही घेतलेला पहिला फ्लॅट. तो फ्लॅट आम्ही घेतला आणि आमची भरभराट सुरू झाली, आणि म्हणून तर तो मी विकला नाही आणि आता तुम्हाला देतोय. म्हणजे कसं, घरातल्याच माणसांकडे राहील ना तो. आणि त्या फ्लॅटचं लक तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल सांगता येणार नाही. बघा, तुमचा फायदाच होईल. पप्पा, त्या फ्लॅटच्या लक पेक्षा माझ्या आजूबाजूच्या माझ्या माणसांचं नशीब मला खूप मोठं यश देईल. पप्पा मी जरा बोलू का? नको, तू नाही बोललीस ना तर जास्त बरं होईल. कारण हा निर्णय फक्त आणि फक्त रायानेच घ्यायचा. पण त्या फ्लॅट मध्ये तुम्ही मलाही शिफ्ट व्हायला सांगताय ना, तरीही मी काही बोलायचं नाही? हो, नाही बोलायचं. कारण राया काय म्हणतोय ते मला ऐकायचं. पण पप्पा, प्रांजल, मी तुला एकदा सांगितलं ना मध्ये बोलू नकोस म्हणून. तू का मध्ये मध्ये बोलतीयस? मला रायाचा काय निर्णय आहे तो बघायचा आहे. राया, मी काय म्हणतोय की तू जरा विचार करावास. हे तुम्ही बोलताय बाबा? अहो, नोकरीसाठी घरच्यांपासून दूर जावं लागणार म्हणून दादाने त्याची नोकरी सोडली. आणि मला एवढं मोठं घर मिळतंय म्हणून मी माझं हे घर सोडणार? हे कितपत बरोबर आहे बाबा? राया, अरे मी प्रांजलसाठी म्हणतोय. तिला लहानपणापासून मोठ्या घराची सवय आहे ना. त्यांचंही तेच म्हणणं असेल, हो ना उल्हासराव? हो ना, हेच म्हणायचं होतं मला. आणि प्रांजल हे कधीच बोलून दाखवणार नाही. बघ प्रांजल, मी तुला म्हणत होतो की तू मध्ये मध्ये बोलू नकोस. हे बघ प्रांजल, त्या मोठ्या घरामध्ये तू खूप सुखात राहशील. नाही पप्पा, कारण सगळ्यात जास्त सुख तिला या घरामध्ये मिळतं. कारण हे घर, ही माणसं, त्यांच्यावरती ती मनापासून प्रेम करते. आणि हे घर सोडून जाण्याचा ती विचार देखील करू शकत नाही. हो पप्पा, मी जेव्हा या घरात पाऊल टाकलं ना, त्या दिवसापासून या घराने मला खूप प्रेम दिलं. इथली माणसं जशी सुखात एकत्र असतात ना, तितक्याच मायने दुःखातही एकत्र असतात, एकमेकांना आधार देतात. आणि मी हे घर सोडून जाऊ? हे बघ, नाही पप्पा,
मी हे घर सोडणार नाही. हे बघ प्रांजल, तुम्ही भावनेने विचार करण्यापेक्षा जरा बुद्धीने विचार करा, त्यात तुमचा फायदा आहे. पण तुम्ही ऐकतच नाही आहात. आता तुम्हाला मला समजावून सांगावं लागणारच आहे, माझी जबाबदारीच आहे ती. आता तुमचे काका ते कितीही नाही म्हणाले ना तरी तुम्ही त्यांच्या खोलीमध्ये राहताय, त्यामुळे कुचंबणाच होते त्यांची. काकाला तसं अजिबात वाटत नसणार. अरे असं तू म्हणतोय, त्याला कधी विचारलंय? पप्पा, इथे कोणाला काहीही विचारावं लागत नाही, कारण आम्ही एकमेकांना इतके चांगले ओळखतो की समोरच्याचा चेहरा बघितला तरी लक्षात येतं की समोरच्याच्या मनात काय चाललंय. हे बघ, तू नाही म्हणालास ना तरी मी पुन्हा 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 तेच सांगणार, कारण त्या घरामध्ये जाण्यातच तुमचा फायदा आहे. हे बघ, मी हे परत परत बोलीन, कारण ते माझं कर्तव्य आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला जरा वेगळ्या शब्दात सांगतो. या घरामध्ये माणसं जास्त आहे आणि जागा कमी आहे, पण त्या फ्लॅटमध्ये भरपूर जागा आहे. शिवाय सोसायटी मोठी आहे, अम्युनिटीज भरपूर आहेत. आणि आमच्या घरातल्यांसारखी माणसं आहेत का तिथे? नसणार, माहितीये मला. तुम्ही फक्त एकदा आमच्या घरामध्ये डोकावून बघा, फक्त एकदा. एकमेकांसाठी जीव लावणारी, एकमेकांवरती भरपूर प्रेम करणारी माणसं तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. बाबा आणि काकांनी प्रत्येक संकटाच्या वेळेस खंबीरपणे कसं उभं राहायचं हे आम्हाला दाखवलं. दादा आणि मी, आम्ही त्यांच्याच आधारावरती भक्कमपणे उभे आहोत. मनवातीच्या हसतमुख चेहऱ्याने घरामध्ये एक प्रकारची प्रसन्नता पसरवत असते. प्रांजल आणि ऋतावहिनी आईच्या मदतीने या घरावरती मनापासून माया करतात. अशा घरामध्ये आल्यावर दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे निघून जातो. मग मला सांगा, हे सगळं सोडून मी त्या दिखाव्याच्या श्रीमंतीच्या मागे का धावू? मिळवेन ना, एक दिवस मीही मोठं घर मिळवेन, पण स्वतःच्या हिमतीवर. आणि एक दिवस या सगळ्यांना हक्काने त्या घरामध्ये घेऊन जाईल, कारण त्या घरावरती कोणाच्या उपकारांचं ओझं नसेल. राया, अरे ते खूप मनापासून तुला समजवायचा प्रयत्न करतायत आणि तू अशी उपकाराची भाषा काय करतोस? नाही बाबा, मी त्यांच्या भावनांचा वेगळा अर्थ घेत नाहीये. ते त्यांच्या बाजूने बरोबर आहे, पण मला पण माझी बाजू मांडायला हवी ना. मी सगळ्यांना सोडून कुठेही जाऊ शकत नाही. मग त्यांनी मोठा फ्लॅट काय, महाल जरी दिला तरी मी हे घर सोडून जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे मी तुझा नकार समजू? पप्पा, मला माफ करा, पण तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नाही. पण जर तुम्ही माझी बाजू समजून घेतलीत तर तुम्हालाही पटेल की मी चुकीचं बोलत नाहीये. ठीक आहे, पण बघ, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही जा तिकडे राहायला, तुमचा फायदा आहे त्याच्यात. नाही पप्पा, मी पण माझ्या निर्णयावरती ठाम आहे. ठीक आहे, तुम्ही मग आता काय, मी निघतो. मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले, पण तू तुझ्या निर्णयावरती ठाम आहेस, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. बघा, पुन्हा एकदा विचार करून बघा. इथून मी ऑफिसला न जाता सरळ घरीच जाणार आहे. उद्या वीणा तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जाणार आहे, त्यामुळे मी दिवसभर घरीच आहे. मला वाटलं होतं की तुमच्यासाठी काही करता आलं तर करावं, पण तुम्हाला ते नकोय. यावर मी काय करणार? ठीक आहे, येतो मी. नाही नाही, तसं नाही उल्हासराव. तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं मला. ठीक आहे राया. प्रांजल,
हॅलो, ऐकलत ना सगळं? हॅलो, अरे च्या, यांनी ऐकलं की नाही सगळं? हॅलो, ऐकलंय मी सगळं. बंद करतो फोन. उल्हासराव, ते आता राया काय काय बोलला बरंच, पण लहान आहे तो असं समजून त्याला माफ करा. म्हणजे हवं तर मी माफी मागतो त्याच्या वतीने. माफी कसली मागताय माधवराव? बघा, मला रायाचा अजिबात राग आलेला नाहीये. त्याचं बरोबरच होतं. आणि मला खरं सांगू का, मला अभिमान आहे की मला असा जावई मिळाला. म्हणजे मला कळत नाही तुम्ही काय बोलताय. सॉरी, मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगू शकत. तुम्ही एवढंच समजा ना की मी रायाची परीक्षा घेत होतो आणि त्यामध्ये तो 100 पैकी 200 मार्क मिळवून पास झाला. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो, राया नाही म्हणाला ना, हेच मला अपेक्षित होतं. तो हो म्हणाला असता ना, तर मग मला खरंच दुःख झालं असतं. नाही नाही, रायाचं बोलणं ऐकून मला तर वाटलं होतं तुम्ही खूप चिडणार आता. मग तेवढं मोठं टेन्शन उतरलं माझ्या डोक्यावरचं. मला तुम्ही येणार याच खूप टेन्शन आलेलं होतं. अहो माधवराव, मी तुम्हाला सांगितलं ना की मी त्याची परीक्षा घेत होतो म्हणून. आणि मी इथं येणार आहे त्यामुळे तुम्ही एवढे टेन्स का झाला होता? बर, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी तो पैशाचा विषय काढीन म्हणून? हो, म्हणजे खरं तर माधवराव, मी तुम्हाला शब्द दिलाय आणि मी शब्दाला जागणारा माणूस आहे. मी अजिबात बोलणार नाही. अगदी प्रांजलने विचारलं ना तरी सुद्धा नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका.